विद्यार्थ्यांनो, आज एकाच दिवसामध्ये आणि कंटिन्यू एक दीड घंट्यात 2 घंट्यामध्ये मी सर्व 10च्या व्हिडिओज तुम्हाला तयार करून पाठवत आहे. आज जसे 19 तारीख आहे, एप्रिल महिना आहे, 2026 वर्ष आहे आणि आजचा दिवस संडे रविवार आहे. तर आजच्या दिवशी सर्व व्हिडिओज एकाच दिवसामध्ये, परंतु एकाच दिवसामध्ये शिकता येणार नाही. मलाही शिकता आलेल्या नाही आहे आणि मी तर काही इंग्रजी शाळेत जाऊन नाही शिकलो. तुम्हालाही काही गरज नाही. आपल्या मराठी माध्यमातून, स्टेट बोर्डच्या माध्यमातूनच तुम्ही शिकाल तर डॉक्टर इंजिनियर सहज बनता येते. माझ्या स्वतःच्या ट्युशन क्लासचा आणि स्वतःचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. की जे आज मी पाहतो आहे CBSE पॅटर्न इंग्रजी शाळेत जाऊन आणि लाखो रुपयाची ट्युशन क्लास करून देखील जे विद्यार्थी नीट आणि JEE परीक्षा पास करू शकत नाही, त्या परीक्षा आमच्या या ट्युशन क्लासचे विद्यार्थी, इथं शिकलेले विद्यार्थी करत आहेत, करत राहतील. काही विद्यार्थी IPS IAS ची तयारी करत आहेत. काही विद्यार्थी MPSC UPSC पास होत आहेत. जो पॅम्पलेटमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन मी व्यवस्थित करतो आहे. आणि जर तुम्ही भाषण प्रवचन समोर ऐकाल तर त्या प्रत्येक लिहिलेल्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांचा अभ्यास आहे, अभ्यास करतो आहे, फुकटपाकट नाही. त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे आणि फसवणूक बिलकुल नाही. ह्या सर्व गोष्टी निस्वार्थ सेवेतून आहेत, कारण की माझ्या समर्पित जे मी केलेल्या गोष्टी आहेत ह्या आज ना उद्या तुम्हाला कळतीलच. सुरुवातीला तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण नंतर मात्र ठेवणार. चला, तर आता चौथा प्रकार जो आहे, चौथ्या प्रकारामधला 10 नंबरचा जो टेन्स आहे, तर पहा चौथा प्रकार जो आहे प्रेझेंट कंटिन्यूअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस बरोबर आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स बरोबर आहे का रोहित? चला, तर रोहितच्या म्हणणं आहे बरोबर आहे. तर हा जो चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्यूअस. पहा, आपण पहिले दुसरा प्रकार पाहिला कंटिन्यूअसचा, तिसरा प्रकार पाहिला परफेक्टचा, आणि आता हे चालू आणि पूर्ण एकत्र येऊन याच्या हा चौथ्या प्रकारामध्ये रूपांतर दोन्ही काळ एकत्र कसे आलेले आहेत, म्हणून हे वाक्याची रचना मोठी झालेली आहे. एवढी लांबलचक रचना सहसा अवघड जाते बोलणं, परंतु असं नाही आहे की बोलल्या जात नाही. तर बघा, याची जी रचना आहे, याची जी रचना आहे म्हणजे सूत्र आहे करता. थोडक्यामध्ये सांगतो आहे करता. नंतर पहा, इथं काय आहे, 2 क्रिया आहेत. परफेक्ट मध्ये आपण पाहिलं हॅव हॅज पाहिलं का नाही, आणि त्याच्यानंतर हॅव हॅजच्या नंतर क्रियापदाचा दुसरा रूप आहे, तिसरा रूप आहे ते क्रियापदाचा. तसंच बी, कारण की परफेक्ट टेन्स नंतर आपल्याला हा इथं कंटिन्युअस टेन्स दिसत आहे, तर मग इथं बीचा रूप येईल आणि बीचा रूप देखील इथं तिसराच येणार, म्हणून बिन येईल. बीचा बिन येईल, तिसरा रूप. ह्या व्याच्या नंतर जसं क्रियापद तिसरा येते, रूप क्रियापदाचे रूप तिसरा येते, तसंच बीचा रूप देखील तिसराच येणार. आणि तुम्हाला माहीतच आहे की चालू काळामध्ये V4 म्हणजे ING फॉर्म वापरावं लागते, नाही का? आणि मग इतर. इतकी लांबलचक हे रचना आहे. काय म्हणता रोहितजी, बरोबर आहे? तर आमचा प्रेमशाही, जो रोहितचा प्रेमशाही तयार झालेला आहे, जो इंस्टाग्रामवरती धमाल तयार करत आहे, माजवत आहे, आणि लवकरात लवकर PSB नावाची एक न्यूज चॅनल आणि एक शैक्षणिक संस्था आमच्या रोहितची निर्माण होत आहे. चला, तर आता नेहमीचे लांबलचक वाक्यरचना आहे तुम्हाला समजण्यासाठी
नेहमीचे जे वाक्य आहेत आपले 8 वाक्य 10 वाक्य त्या गोष्टीकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होते. तर बघा, आय हॅव बीन रायटिंग. आय हॅव बीन रायटिंग जास्तचे शब्द नाही आहेत, मग तुम्ही लिहू शकता आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, आय हॅव बीन रायटिंग अ नॉवेल, अ बुक, असं. तर आय हॅव बीन रायटिंग, मी लिहित. पहा आता याचा अर्थ कसा होणार, सुरुवातीपासून चालू क्रिया, झालेली जी क्रिया आहे पूर्ण काळाची ते पुन्हा चालू आहे, म्हणजे केलेले जे काम आहेत ते केलेले काम पुन्हा अजून कंटिन्यू चालू आहेत, आणि म्हणून याचा अर्थ असा होणार आय हॅव बीन रायटिंग म्हणजे मी लिहित आलेलो आहे. म्हणजे कधीपासून लिहित आलेला आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, सकाळपासून लिहित आलेला असेल तर तुम्हाला सेन्स किंवा फॉर्म मॉर्निंग सकाळपासून असं लिहिता येईल. एकंदरीत काय आहे की पूर्ण काळामध्ये जर आपल्याला एखादी क्रिया सांगायची आहे तर सिनचा वापर करता येते, फॉर्मचा वापर करता येते, फॉरचा वापर करता येते. चला, तर हा आय हॅव बीन रायटिंग मी लिहित आलेलो आहे, लिहित आलेलो आहे. प्रेझेंट आहे, प्रेझेंट म्हणजेच वर्तमान आहे, म्हणून आहे. दुसरा पहा, समजण्यासाठी थोडासा स्लो आणि आरामात सांगतो आहे. नंतर वी हॅव बीन रायटिंग. आम्ही लिहित आलेलो आहेत. हा समजला की हा समजतेच, कारण की सगळ्या ठिकाणी क्रियापद एकच आहे की नाही. नंतर यू हॅव बीन रायटिंग, तू लिहित आलेला आहेस. You have been writing. तुम्ही लिहित आलेले आहात. आता मात्र एक लक्षात ठेवायचं इथं, ही सोबत हॅव नाही येणार, हॅज येणार. She has been writing. It has been writing. They have writing. हे झालं वाक्य. जसं आता याच्यावरूनच तुम्हाला मोठे वाक्य बनवायचे आहेत, बनवू शकता. जसं मी गेल्या 10 वर्षापासून शिकवत आलेलो आहे, मग तुम्हाला म्हणता येईल आय हॅव बीन टीचिंग. शिकवत आलेला आहो, आय हॅव बीन टीचिंग फॉर लास्ट 10 years. आता इंग्रजी शिकवत आलेला आहो, मग कसं होईल वाक्य, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर द लास्ट 10 years. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर द लास्ट 10 years असं होईल वाक्य. तुम्ही 10 वर्षापासून इंग्रजी शिकत आलेले आहात, तर मग यू वापरा, बरोबर आहे. आणि शिकवण्यासाठी टीच आहे, शिकण्यासाठी मात्र लर्न येईल, लर्निंग असं करायचं. वाक्याची रचना हीच राहणार आहे. चला, तर इथं हा 10 नंबरचा चौथा प्रकार इथं संपलेला आहे. आता 11वी आणि 12वी साठी 5-5 मिनिटांमध्ये तोही संपवून देतो आहे. याचे सराव करायचा, वेगवेगळे वाक्य बनवायचं आहे आणि बनवायचं अशाच पद्धतीनं वाक्याची रचना वापरायचा. हे क्रियापद आहेत, क्रियापद बदलवायचं करायचं. ठीक आहे, चला.